सुनिळजे ब्रह्मबिंब सत्रावीचे विश्वरूप चैतन्य महाकारणी ब्रह्मज्योतीची ये प्रकाशे करुणी देखे त्रिभुवनी एक वस्तू ज्ञानदेव म्हणे ज्योतीची हे ज्योती ब्रह्मरंध्री वसते परमात्म्याची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग याचा श्लोक क्रमांक 29 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 या श्लोकावर केलेलं 177 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्यंती ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम ते ब्रह्म तद्विद कृष्णम अध्यात्मम कर्मचाखिलम. अर्थात मानवाला बुद्धी फॅक्टर भगवंताने जास्तीचा दिलेला आहे. त्यामुळं भविष्याची चिंता मानव जितका करतो ना तितका कुठल्याही 84 लक्ष योनीमध्ये चिंतन करत नाही किंवा चिंता करत नाही जीव. सर्वात भीती कशाची आहे तर जरा आणि मरण, म्हातारपण आणि मृत्यू या 2 गोष्टींची भीती माणसाला जास्त सतवत असते. ही भीतीच नाहीशी करण्याकरता बुद्धिमान लोक जे असतात ते भगवंताचा आश्रय घेतात. कारण भगवंताच्या आश्रयस्थानी जाण्याकरता ज्ञानवंत होणं गरजेचं आहे. आणि एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काहीही उच्चतम नाही याचा प्रत्यय त्याला येतो. आणि मग असा मनुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये सतत रत असतो, रममान होत असतो. तसं पाहिलं तर ही अवस्थाच ब्रह्मावस्था आहे महाराज, की भगवंताशिवाय दुसरं काहीही प्रत्ययाला येऊ नये किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं दुसरं काहीच वाटू नये. ही अवस्था म्हणजे ब्रह्म आहे. कारण त्या ठिकाणी द्वैत संपून गेलेलं असतं. भगवंताच्या या सेवेमध्ये रत झालेला हा ज्ञानवंत हा सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. भक्ता माझी रावो तोची, भक्तांमध्ये श्रेष्ठ असतो. इतरही 4 भक्तांविषयी गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की आर्त जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतवर्षभ. 7व्याच अध्यायामध्ये 16व्या श्लोकमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनो अर्जुन आर्त जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतवर्षभ. जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे आणि जे जिज्ञासू आहेत आणि याहीपेक्षा जे परम सत्याच्या शोधात आहेत त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. त्या भक्ताला पीडित आहे त्यांना आर्त, आणि त्यांना त्या पीडेपासून सुटका मिळाली की भगवंतांचा आपला संबंध संपला अशा वृत्तीची हे असतात आर्त भक्त. जिज्ञासू ज्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे असे जिज्ञासू. आणि आर्त जिज्ञासू अर्थार्थीला धनाची अभिलाषा आहे आणि
जे ज्ञानी आहेत त्यांना परमसत्याच्या शोधात ते आहेत. या चारही भक्तांना भक्त असले तरी अभक्त म्हटलेलं आहे. कारण चारही कशाची तरी इच्छा ठेवून भगवंताची स्तुती करतायत किंवा भगवंताची भक्ती करतायत. मनातली इच्छापूर्ती झाली की भगवंतापासून ते दूर जायचेही कमी करत नाही. म्हणून अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी चारही भक्तांना शास्त्र किंवा अध्यात्म अभक्त म्हणत आहे. कारण सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी ते शरण गेलेले नसतात. कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय भगवंताची भक्ती होत नाही. आणि कृष्णा भावना भावित होणं म्हणजे काय, तर स्वतःचा विसर पडणं, भगवंताशी इतकं एकरूप होऊन जाणं की आपण कोण आहो असो ऐसा कोठे आठवची नाही. मग देहाचे चोचले पुरवण्याचं तर लांबच राहिलं महाराज. म्हणून कृष्ण भावना भावित कर्म करीत राहावं, त्यांनाच केवळ शुद्ध भक्त म्हटलेलं आहे. कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काय, जे वाट्याला आलेलं आहे ते मुकाट्याने करणे, भगवंताचा प्रसाद समजून करणे. आणि आपण जे कर्म करतो आहे त्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्याची मानसिकता दुखवणार नाही, अशा पद्धतीचं बोलणं, अशा पद्धतीचं आचरण करणं आणि भगवंताच्या सेवेमध्ये सतत लीन राहणं. जे मी कार्य करतो आहे ते माझ्या भगवंताने मला सांगितलेलं आहे आणि ते भगवंताचं कार्य आहे, ते मी करतो आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, भगवंताचा स्वभाव आहे, संतांचा स्वभाव आहे. तेच कार्य जेव्हा मनुष्य करायला लागतो, स्वतः करता कुठलंही कर्म त्याचं शिल्लक राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशी समाधानाचा ढेकर ज्याच्या जीवनामध्ये आलेला आहे, असा भक्त हा शुद्ध भक्त म्हटलेला आहे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 177 क्रमांकाचे ओवी अध्याय 7 ज्ञानविज्ञान योगमध्ये म्हणतात की ते वेळी कृतकृत्यता जगभरे, तेच अध्यात्माचे नवलपन पुरे. कर्माचे काम सरे, विरमे मन. त्याचा परिणाम सांगतायत माऊली. भगवंत अर्जुनाला सांगतात की ते वेळी कृतकृत्यता जगभरे. कृष्ण भावना भावित भक्त झाला की त्याचा काय परिणाम होतो त्याचं वर्णन या ओवीमध्ये माऊली करतायत. की ते कृष्ण भावना भावित झाल्यानंतर काय होतं की ते वेळी जेव्हा स्वत्व विसरलं, जे काही आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये उर्वरित आयुष्य ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, विश्वाच्या कल्याणाकरता ज्यांनी आयुष्य वाहून घेतलं आहे, परोपकाराकरताच फक्त जे जीवन जगतात, जगाचा उद्धार व्हावा, बुडते हे जग न देखवे डोळा, म्हणून कडवडा येतसे, दुसऱ्याच्या दुःखानं ज्यांचं हृदय द्रवतं, असे भक्त जेव्हा कृष्ण भावना भावित होऊन जातात, ते वेळी कृतकृत्यता जगभरे. या जीवनामध्ये येऊन कृतकृत्यता म्हणजे आता सफल झालं माझं जीवन, असं आत्मानंद त्यांच्या ठिकाणी निर्माण होतो. तेच अध्यात्माचे नवलपण पुरे. अध्यात्माचं कौतुकसुद्धा त्या ठिकाणी तो सुद्धा त्याचा चिंतेचा विषय राहिलेला नसतो. कर्माचे काम सरे, कर्म तर शिल्लकच राहत नाही महाराज. कारण स्वार्थ नाहीच आहे, हे व्हायलाच पाहिजे ही आसक्ती त्या कर्मामध्ये नाहीच आहे. किंवा त्यापासून जे फळ निर्माण होणार आहे, करीत असलेलं कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ, दोन्हीही भगवत चरणी अर्पण करून तो आपलं खातं निरंक ठेवतो. कर्मफळच बाधू देत नाही, कर्मफळाचं बंधन होऊच देत नाही. त्यामध्ये स्वतःला तो अडकून, कारण अनासक्त झालेला असतो. म्हणून विरमे मन, मन कसं होतं, विरमे, शांत होऊन जातं. काहीच करण्यासारखं त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नसतं. जे करतं
ते लोककल्याणार्थच तो करत असतो, सृष्टीच्या प्रगतीकरता करत असतो, भगवंताचं कार्य म्हणून करत असतो. म्हणून कृष्ण भावनाभावित झाला की त्यावेळी ते वेळी कृतकृत्य जग भरे, तेचे अध्यात्माचे नवलपन पुरे, कर्माचे काम सरे, विरमे विरमे मन शांत होऊन जातं, कृतकृत्य होऊन जातं. जगसुद्धा सगळीकडे आनंद वाटतो. असो ऐसा कोठे आठवचे, अशी उदासीन वृत्ती त्याच्या ठिकाणी होते आणि विषय त्याचा एकच होऊन जातो. विषय तो त्यांचा झाला नारायण, नाबळे जन धन माता पिता. कुठल्या संपत्तीमध्ये, कुठल्या नात्यामध्ये त्याला रस शिल्लक राहिलेला नसतो. उदासीन वृत्तीनं तो जगत असतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.